केवळ अंशतः कार्यरत असलेल्या राष्ट्रीय द्रुतगती मार्गाच्या वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं काल राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये दुरुस्ती अधिसूचित केली। सुधारित नियम या महिन्याच्या 15 तारखेपासून लागू होतील, ज्यावेळी राष्ट्रीय द्रुतगती मार्ग एंड टू एंड म्हणजे प्रकल्पाच्या पूर्ण लांबीच्या मार्गावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू केला जाणार नाही। त्यावेळी पूर्ण झालेल्या पट्ट्यासाठी आता राष्ट्रीय महामार्गांना लागू असलेल्या कमी दरानं पथकर आकारला जाईल, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिली। अंशतः उघडलेल्या द्रुतगती मार्गाच्या अधिक वापरास प्रोत्साहन देणे हा या दुरुस्तीचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। या निर्णयामुळे विद्यमान समांतर राष्ट्रीय महामार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, प्रवासी आणि वस्तूंची जलद वाहतूक सुलभ होईल आणि जुन्या मार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण कमी होईल। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।